नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा ब्लॉग काय आहे तुम्हाला थंबनेलवरनं कळालं असेल. आपले जे बरेचसे नवीन मैत्रिणी ज्या जॉईंट होत आहेत आपल्या यूट्यूब फॅमिलीला, त्यांना बरेचसे प्रश्न आहेत, तर त्यांच्या प्रश्नांचं उत्तर मी थोडक्यात देते आणि नंतर आपल्या क्वेश्चन अँड आन्सरच्या ब्लॉगला सुरुवात करते. मी काही खूप जास्त असं खेचणार नाहीये, कारण प्रश्न भरपूर आहेत आणि त्याची उत्तरं एका ब्लॉगमधनं मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी आजच्या ब्लॉगमधनं तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि मग सेकंड जर नाही झालं तर मग सेकंड पार्ट आपण नंतर परत एकदा मी पोस्ट करेन तुमच्याबरोबर. तर माझ्याबद्दल बरेचसे तुम्हाला प्रश्न आहेत जे आपले नवीन फॅमिली मेंबर्स आहेत. तर मी कुठून आहे, किंवा मी काय करते, किंवा मी कशा पद्धतीने मॅनेज करते, असे छोटे त्यांना एक थोडक्यात पडलेले प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं मी तुम्हाला थोडक्यात देते. तर माझं नाव प्राजक्ता सचिन साखरकर आहे आणि मी मुंबईमधनं आहे आणि दादर इथून मी तुमच्याबरोबर जे माझे डेलीचे रुटीनचे जे ब्लॉग्स आहेत, म्हणजे मी माझं घर, माझं ऑफिस, त्याचबरोबर माझा एक छोटासा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये होममेड मी चॉकलेट, कुकीज म्हणा, लाडू म्हणा किंवा कस्टमाइज गिफ्ट हॅम्पर अशा सगळ्या गोष्टी घरच्या घरी बनवते आणि मग त्याचा मी बिझनेस करते. तर ह्या सगळ्या गोष्टींबरोबर मी यूट्यूब, म्हणजे अशा 4 गोष्टी मी बॅलन्स करून म्हणजे या सगळीमध्ये चालते आणि तो माझा जो प्रवास आहे ना, तो मी माझ्या या व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि तेच तुम्ही एवढे दिवस ब्लॉगमधनं बघताय. तर ही होती माझ्याबद्दलची बेसिक माहिती. आपले बरेचसे मेंबर्स आहेत ते मला अजूनही प्रश्न विचारतात की ताई तू कुठून आहेस किंवा तू काय करतेस. तर माझ्या जॉबबद्दल पण बरेचसे प्रश्न विचारले जातात की तुझं प्रोफेशन काय आहे, तू काय जॉब करते. तर प्रोफेशन वाईज मी एक स्टाफ नर्स आहे आणि सध्या मी एका हॉस्पिटलमध्ये वर्किंग आहे. सकाळची माझं ड्युटी असते, त्याच्यानंतर आल्यानंतर जे काही माझं रुटीन असतं, माझा टाइम मी कसा वाचवते, त्याच्यातनं बरोबर मी वेगवेगळ्या गोष्टी काय करत असते आणि कशा पद्धतीने आपण टाइम जर थोडासा विचार करून काम केलं तर बऱ्यापैकी आपला टाइम आपण सेव्ह करू शकतो आणि त्या सेव्ह केलेल्या टाइममधून आपण अजून एखादी चांगली अशी गोष्ट स्वतःसाठी करू शकतो. जर एखादं तुम्हाला काही करायचं नसेल ना तरी स्वतःसाठीचा खूप निवांत असा वेळ मिळतो आणि ते सगळं मी माझ्या व्हिडिओमधनं तुमच्यापर्यंत शेअर करत असते. तर आता आपण आहे ना क्वेश्चन्सना सुरुवात करूया. मी तुम्हाला पहिला प्रश्न सांगते. मी काही लिहून घेतलं नाहीये, मी जसं रॅन्डमली जसं जसे मला प्रश्न येत जातील तसं जसं मी सुरुवात करते. तर आपला पहिला प्रश्न आहे, वर्षा मिलिंद या आयडीवरनं होता की किचन सोडून अदर ऑप्शन बघायला आवडतील, फॉर एक्झाम्पल डे रुटीन, होम टूर आणि बजेट. तर मला असं वाटतं किचनचे ब्लॉग तुम्हाला याच्यासाठी जास्त बघायला मिळतात, कारण माझं दिवसभराचं रुटीन जे हॉस्पिटलचं असतं ना ते काही मी तुमच्याबरोबर शेअर करू शकत नाही. दिवसभर सकाळी जो सकाळचा 5:30चा टायमिंग चालू होतो, टिफिनचं काम असतं म्हणा, नाश्ता असतो, आपली स्वतःची तयारी असते, त्याच्यानंतर ट्रेनची गडबड असते, ट्रेन पकडण्याची धावपळ असते आणि हा जो प्रवास असतो ना तो मी काही तेवढा असं शूट करायला वेळ नसतो, त्याच्यामुळे तो सकाळचा होत नाही माझ्याकडनं. आणि संध्याकाळी जो माझ्याकडे वेळ असतो ना तो किचनमधलाच असतो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ तुम्हाला किचनचे ब्लॉग्स बघायला मिळतातच. पण मला पण आवडेल तुमच्याबरोबर वेगळं असं काहीतरी शेअर करायला. जसं तुम्ही म्हणालात डे रुटीन, तर डे रुटीन मला शूट करायचं म्हटलं तर एखाद्या दिवशी मला सुट्टी असेल तेव्हा ते शूट करावं लागेल किंवा मग संडे. पण संडेची पण ना मला बरीचशी अशी कामं असतात जी माझी आठवड्याची पेंडिंग कामं असतात, काही ऑर्डरची कामं असतात, हे सगळं कामं असतात, त्याच्यामुळे ते शूट करणं थोडंसं कधीतरी पॉसिबल होत नाही, पण मी नक्की प्रयत्न करेन. त्याचबरोबर बजेटसाठी पण आहे, त्यांनी असं म्हटलंय, तर मी प्रयत्न करेन. बजेटबद्दलचे 2-3 व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. याच्या पुढे तुमची रिक्वेस्ट आहे तर मी नक्की प्रयत्न करेन. ऍक्च्युली खूप साऱ्या गोष्टी आहेत ना की ज्या मला आठवतात, तुमच्या मार्फत पण कळतात आणि मला स्वतःला पण वाटतं की अरे आपण ह्या शेअर कराव्या, पण वेळे अभावी सगळ्या गोष्टी माझ्या राहून जातात. तर मी नक्की प्रयत्न करेन. तर आपली दुसरा आपल्याला प्रश्न होता साक्षी करून यांच्या आयडीवरनं, त्यांनी दिलेलं मॉर्निंग रुटीन. तर परत तोच प्रश्न आहे की मॉर्निंग रुटीन दाखव. तर मॉर्निंग रुटीनसाठी तोच होतं की सकाळची एवढी गडबड असते ना की मी सगळं शूट करून तुम्हाला नाही दाखवू शकत. ज्या दिवशी मला तुमच्याबरोबर शेअर करायचं असतं ना त्या दिवशी मग मला आधी 1-1.5 तास आधी उठावं लागतं, म्हणजे 3:30-4ला उठावं लागतं आणि मग मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करू शकतो. कामं तीच असतात, पण कसं असतं कॅमेराचा अँगल आहे, लाईट्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या तुम्हाला कॅप्चर करून दाखवायच्या असतात. याच्यामध्ये थोडंसं गडबड होते आणि मग पुढे जायला उशीर होतो, पण प्रयत्न करेन तुमच्याला मॉर्निंग रुटीनचे जे ब्लॉग
तुम्हाला आवडतात ते नक्की शेअर करायचा. त्याच्यानंतर परत सोनल साळवे या आयडी वरनं पण मला तीच कमेंट होती, तुझं पूर्ण दिवस विथ टाइम कधीतरी बघायला आवडेल, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पूर्ण डेली व्लॉग. तर पूर्ण डेली व्लॉग बघायचा असेल तर मी संडेचं नक्की एकदा ट्राय करेन. ॲक्च्युली संडेचं ना बऱ्यापैकी ना आता क्रिसमस चालू झालंय, आता तर मला अजिबात वेळ नाही, कारण प्लम केकच्या ऑर्डर्स असतात, त्याचबरोबर हॅम्पर्स आहेत, चॉकलेट्स, याच्या बऱ्याचशा ऑर्डर्स असतात. तर बघू, पण मी तरी पण रविवारच्या एखाद्या व्लॉगचा थोडासा विचार करून, कुठल्या दिवशी मला थोडंसं काम कमी आहे त्या दिवशी मी पूर्ण दिवसाचा व्लॉग तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. त्याच्यानंतर प्रियांका सोनकांबळे आयडीवरनं होती, तुझी रोजची देवपूजा पाहायला आवडेल. तर रोजची देवपूजा मला पण तुमच्याबरोबर शेअर करायला आवडली असती, पण जसं मी म्हणते सकाळची थोडीशी गडबड असते. मग कधी कधी काय होतं, माझं लवकर आवरलं तर मी लवकर पूजा वगैरे सगळं आवरून जाते. कधी कधी मला वेळ नसेल तर मग माझे मिस्टर, म्हणजे जे आता नवीन आहेत त्याच्यासाठी सांगते, म्हणजे सचिन, माझ्या मिस्टरांचं नाव सचिन आहे, तर सचिन कधीतरी बऱ्यापैकी आवरतो. म्हणजे माझी जी पाठीमागची जी कामं आहेत ना बऱ्यापैकी तो तीच आवरत असतो, जी ते मला वेळ जिथे म्हणजे कमी पडतो मला, तर माझा बॅकलॉग जो असतो ना तो थोडासा तो भरून काढतात. माझी बारीक पाठीमागची जी कामं असतात ती सगळी ते करतात, कारण त्यांचं लॉग इन व्हायला म्हणजे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे त्यांचं लॉग इन 9:30 पर्यंत होतं. मग त्यांच्याकडे तो बराचसा वेळ असतो, मग ते बाकीचं सगळं आवरून जातात आणि मी निवांत जाऊ शकते. त्याच्यामुळे ना मला थोडंसं देवपूजेचं पण बघू, मी आता बघते देवांकडे पण, आणि ठीक आहे मी प्रयत्न करेन की ते पण ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायला. कारण जसं तुम्ही म्हणताय की एवढी, आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं, जी फुलं वगैरे मी जी आणते ना ती तिथे बघितली ना की खूप अगदी म्हणजे जेवढा काही तुमचं सकाळी दमल्यासारखं पण वाटतं ना किचनमध्ये कधीतरी काम करून, किंवा कधीतरी खूप टेन्शन असतं की आज ऑफिसला कसं जाऊ, आज हे कामाचं प्रेशर आहे, आज हे काम झालंच पाहिजे, आज ते काम माझ्याकडनं होईल की नाही, पण ते तिथे देवपूजा करून आणि ते सगळं बघून ना मन अगदी प्रसन्न होऊन जातं. करेन मी नक्की प्रयत्न करेन तुमच्याबरोबर देवपूजेचा ब्लॉग शेअर करायचा. त्याच्यानंतर आहे मील प्लॅनिंग फॉर द वीक बट विदाउट फ्रीज, आपण किती प्रमाणात आणि कसं काय स्टोअर करू शकतो आणि काय काय प्रिपरेशन करून ठेवू शकतो विदाउट फ्रीज, इट विल बी सो हेल्पफुल. तर मला असं वाटतं ना, फ्रीज असो किंवा नसो, आपण मील प्लॅनिंग दोन्ही पद्धतीने करू शकतो. आपल्या डे टू डे रुटीन मधल्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या विदाउट फ्रीज पण आपण स्टोअर करू शकतो. त्या स्टोअर करताना तुम्हाला फक्त एकच काळजी घ्यायची आहे की त्या स्टोअर करताना तुम्ही कुठल्या कंटेनरमध्ये म्हणजे स्टोअर करता. तो एअरटाईट कंटेनर जर असेल ना तर तुम्ही जास्त स्टोअर करू शकता. आणि भले तुम्ही फ्रीज जर नसेल तुमच्याकडे तरी पण दूध आपण व्यवस्थित बाहेर स्टोअर करू शकतो. जर तुम्ही त्याला सकाळ संध्याकाळ व्यवस्थित बॉईल करून जर बाहेर ठेवलं तर ते पण व्यवस्थित राहतं. असं नाहीये की ते लगेच खराब होतं, असं नाहीये. त्याच्यानंतर जसं मी म्हणते अळूवडी वगैरे करते, तुम्ही 2 दिवस बाहेर आरामात इझिली राहतात. तुम्ही जर व्यवस्थित त्याला उकड काढलेली असेल तर ते आपण आरामात इझिली 2 दिवस बाहेर राहतात, असं नाही की नाही राहत. आणि 2 दिवस खूप झाले, म्हणजे जर विदाऊट फ्रीज तुम्हाला ठेवायचे असेल तर 2 दिवस पण भरपूर झाले. छोट्या छोट्या गोष्टी जसं दाण्याचा कूट आपण करून ठेवतो तो पण विदाऊट फ्रीज तुमचा बाहेर राहू शकतो. त्याच्यानंतर जे आपण वाटप करतो ना त्याला ना पाण्याचा अंश त्याच्यामध्ये कुठेही नसला पाहिजे, आणि थोडंसं मीठ टाकून तुम्ही ठेवा ना तर ते पण 3-4 दिवस तर फ्रीजच्या बाहेर आरामात राहतं. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण कधी ट्राय करत नाही, आणि माझ्या मते विदाऊट फ्रीज आणि फ्रीज अशा बऱ्याचशा गोष्टी राहू शकतात. तर येणाऱ्या ब्लॉगमधनं मी तुमचं सजेशन्स घेऊन तो ब्लॉग पण अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्याच्यानंतर आहे प्राजक्ता, चॉकलेट मेकिंग क्लास आणि कुकीज क्लास, तुझ्या जे चांगले माहितीचे असतील तर प्लीज शेअर कर. आणि पितळेचे दिवे तू कुठून घेतलेस त्या दुकानाचे नाव, आणि रेडीमेड ब्लाऊज कुठून घेतेस त्या दुकानाचं नाव सांग. तर माझं म्हणाल ना तर चॉकलेट मेकिंग क्लास आणि आजकाल जे काही बेकिंगचे वगैरे म्हणाल ना तर बरेच ऑप्शन आहेत. तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही ऑनलाईन पण बरेचसे करू शकता. तर मी जिथून केलेला तर मी आय थिंक दहीसरवरनं केलेला, दोन्ही क्लासेस मी तिथूनच केलेले आहेत. मी त्याचे डिटेल तुम्हाला देईन व्हिडिओच्या खाली की मी कोणाच्या म्हणजे कुठे केलंय आणि कोणाकडे केलेला आहे तो, कारण मी पण फेसबुकवरती बघूनच त्यांच्याकडे गेलेली आणि मग मी तो क्लास जॉईन केलेला. त्याच्यानंतर पितळेचे दिवे कुठून घेतले त्या दुकानाचे नाव, तर ऍक्च्युली मला तसं त्याचं नाव माझ्या लक्षात नाहीये, पण त्याचं जसं मी म्हटलेलं मागच्या पण ब्लॉगमध्ये
की त्याची मी रिसीट बघते आणि ते रिसीटवरचं मी नाव बघून सांगेन. कारण मी असं नॉर्मली तुम्हाला रस्ता सांगेन की कसं जायचं, पण एक्झॅक्टली मला दुकानाचं नाव आठवत नाही. मी ते बघून मी नक्की शेअर करेन. आणि रेडीमेड ब्लाऊजचं कुठून घेतेस त्या दुकानाचं नाव सांग. तर रेडीमेड ब्लाऊज मी 3 दुकानातून घेते. तर एक आहे बोरिवलीमध्ये आहे, बोरिवली वेस्टला राव मॅचिंग सेंटर, अगदी स्टेशनच्या बाहेरच आहे. आत्ताचा प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि अगोदरचा प्लॅटफॉर्म नंबर 1, त्याच्या तिथून तुम्ही बाहेर पडलातच ना की तिथे तुम्ही कोणालाही विचारा, राव मॅचिंग सेंटर अगदी सारस्वत बँकच्या अपोजिटच आहे गल्लीमध्ये. तिथे खूप चांगली व्हरायटी आहे रेडीमेड ब्लाऊजची. त्याच्यानंतर जर तुम्ही म्हणाल तर माटुंग्याला मिलाप आणि रूपम असे 2 हे आहेत मॅचिंग सेंटर. तिथे पण खूप चांगली व्हरायटी जे तुम्हाला कुठेच मिळणार नाही ना. तर मिलापमध्ये तर तुम्हाला मिळेलच मिळेल, पण फक्त एवढंच आहे त्याची कॉस्ट थोडीशी जास्त असेल, पण तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर मिळतील. म्हणजे तुमच्याकडे जी शेड असेल ना त्या शेडमध्ये तुम्हाला तिथे ब्लाऊज अवेलेबल मिळेलच मिळेल. आणि त्याच्यानंतर आहे गौरी क्रिएशन्स ना, गौरी क्रिएशन जे आपलं परेलला आहे. तर अशा 3 ठिकाणाहून मी घेते आणि 3ही ठिकाणांमध्ये मस्त अशी व्हरायटी आहे. त्या तिघांचे डिटेल्स मला भेटले तर मी नक्की या व्हिडिओच्या खाली नक्की देईन. त्याच्यानंतर आहे प्रमिला यांची रिकमेंड आहे, स्किन केअर कशा करायचे, स्किन ड्राय आहे, विंटर आहे, कोणतं लोशन यूज करायचं, सन टॅन हँडवर जास्त आहे, कमी होत नाही, त्यावर काय उपाय तुमच्याकडे, आणि स्किन इव्हन टोन कशी होईल, तुम्ही छान बोलता, ओम साईराम. तर बघा, स्किनसाठी मी तुम्हाला पहिली एकच गोष्ट सांगेन की भरपूर पाणी प्या. कारण भरपूर पाणी प्यालात ना तुमचे बरेचसे प्रश्न सुटतील स्किन रिलेटेड. कारण बऱ्याचशा वेळा ना स्किन ला ताजं, जसं सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे पाण्याचं इंटेक खूप असला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा मला असं वाटतं, जवळपास मी तरी स्वतः 3 लिटर पाणी पिते दिवसाचं. त्याने खूप फरक पडतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ऑइली खाणं कमी करा स्किन चांगली होण्यासाठी किंवा ग्लोईंग होण्यासाठी. त्याचबरोबर फळं भरपूर खा. आणि खूप चांगला उपाय म्हणजे जर तुम्हाला फ्रुट्समधनं काही घ्यायचं असेल तर रोज सकाळचं एक नारळ पाणी प्या. ते खूप एक चांगला ऑप्शन आहे. आणि मी जास्तीचे असे काही प्रोडक्ट्स यूज करत नाही. लॅक्मेचे जे काही प्रोडक्ट्स म्हणजे मॉइश्चरायझर वगैरे मी लॅक्मेचं यूज करते, आणि ममाअर्थचे जे काही आहेत ते, आणि बायोटिकचे काही प्रोडक्ट्स मी यूज करते. येणाऱ्या स्किन केअरच्या व्लॉगमधनं मी ते सगळे प्रोडक्ट्स तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि तुम्ही जे मला विचारलंय स्किन बद्दलचे ते पण मी जेव्हा तो व्लॉग शेअर करेन ना त्याच्यामध्ये हे नक्की शेअर करेन. त्याच्यानंतर आहे, ताई तुझे ऑर्डर घेतेस चॉकलेटचे अँड ऑल, ते तू कुठून शिकलीस आणि कसं काय सुचलं तुला करायचं म्हणून, जर कोणाला करायचं असेल तसं काही तर त्यासाठी आयडिया दे. आता मी ज्या चॉकलेटच्या ज्या आयडियाज म्हणजे ऑर्डर्स ज्या घेते त्याची आयडिया मला कुठून आली तर लॉकडाऊन. मला आवडतं खूप होती म्हणजे केक वगैरे करायची, पण माझी बहीण एक आहे ती केक म्हणजे बनवते आणि तिच्या स्टेटसवरचे खूप छान छान असे केक बघून मला अशी इच्छा झाली मी का नाही, म्हणजे मला का नाही जमत आहे. तर त्याच्यानंतर मी खूप ट्राय केले घरी, खूप ट्राय केलं पण मला काही जमत नव्हतं. शेवटी मग मी असं म्हटलं की शेवटी आपल्याला ही गोष्ट शिकायची तर प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचंच आहे. तर मग मी त्याच्यानंतर जाऊन क्लास केला आणि त्याच्यानंतर मी बेकिंगकडे वळली. म्हणजे पहिलं मी केक शिकली, त्याच्यानंतर मग मी हळूहळू बेसिक चॉकलेट्स स्वतःच शिकली. कारण केक जेव्हा तुम्हाला येतो तेव्हा तुम्हाला गार्निशिंगसाठी वगैरे डेकोरेशनसाठी म्हणा तुम्हाला बऱ्याच वेळा चॉकलेटचा वापर करावा लागतो, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईनने. तर तुम्हाला त्याच्यामुळे थोडीशी बरीचपैकी आयडिया येते. मग त्या यानेच मी चॉकलेट करायला शिकले. आणि फक्त ज्याच्यामध्ये माझे जे प्रीमियम चॉकलेट आहे त्याच्यासाठी मी ऑनलाईन क्लासेस केलेला आहे आणि कुकीजसाठी मी क्लासेस केलेला आहे. तर या सगळ्यांचा क्लासेस करूनच तुम्हाला म्हणजे जो बेस आपला जो मजबूत होईल ना तो क्लासेस करूनच होईल. कारण बेसिक गोष्ट जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित नाही कळत ना तोपर्यंत, जर पाया मजबूत नसेल ना तर आपण पुढे नाही शिकू शकणार. मग एकदा तुम्हाला बेसिक नॉलेज आलं ना की मग तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी किंवा तुमच्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे विचारात घेऊन किंवा वेगवेगळ्या गोष्टींचं प्रत्येक वेळेस वेगवेगळी क्रिएटिव्हिटी दाखवून तुम्ही वेगवेगळी गोष्ट बनवू शकता. ते आपलं नंतर आपण करू शकतो, पण बाया मजबूत होण्यासाठी तुम्हाला त्या कराव्या लागतील. आणि याच रिलेटेड ना आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ आहेत की म्हणजे तुम्ही घरून हा बिझनेस कसा करू शकता, तुम्हाला कसं भांडवल लागतं किंवा किती खर्च येतो,
हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तुम्ही नक्की बघा. त्याच्यानंतर आहे, ताई तुझी होम टूर खूप दिवसांपासून वाट पाहत आहे. तू सगळं इतकं छान प्रकारे हँडल करतेस, मग असे वाटते की तुझं घर किती सुंदर असेल. आणि हो, मला एक टिप सांग, आपण कुकिंग करून झाल्यावर का जे जेवण उरतं, जे का जेवण असते, जर ते भरपूर पदार्थ असतील किंवा किचन ओटा लहान असेल तर आपण ते कशा प्रकारे ठेवावे ज्याने किचन स्पेस जास्त व्यापणार नाही आणि नीटनेटके दिसेल. तू चपातीसाठी कॅसरोल वापरते का? तो होम टूर जसं मी म्हटलेलं 10,000 सबस्क्रायबर होऊ दे, त्याच्यानंतर मी होम टूरचा विचार करेन असं मी सांगितलेलं. तर ती एक पेंडिंग आहे माझ्याकडनं. आणि मला असं वाटतं ना, काही गोष्टी ज्या त्या वेळेसच झालेल्या बऱ्या असतात, तर त्याच्यासाठी पण एक वेळ मी ठरवून ठेवलेली आहे. म्हणजे माझ्या डोक्यात आहे ती वेळ, आणि ती वेळ जेव्हा येईल ना तेव्हा मी नक्की होम टूर तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आणि ताईंनी जसं दुसरं म्हटलेलं की प्लॅटफॉर्म छोटा असेल आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या किचन प्लॅटफॉर्मवर असतील, म्हणजे पदार्थ खूप असतील, तर सगळे पदार्थ ना छोट्या छोट्या स्टीलच्या भांड्यांमध्ये तुम्ही ट्रान्सफर करून ठेवा. किंवा तुम्ही जेवायला बसता तर तुमच्याकडे जे काही टोप असतील किंवा भांडी असतील ज्याच्यामध्ये असतील, तुम्ही ट्रान्सफर करून घ्या. आणि जी काही भांडी असतात ना ती वॉश करायला ठेवा, म्हणजे तुमच्या किचनच्या स्पेस कमी वापरला जाईल आणि भांडी पण अगदी थोडी थोडीच दिसतील, आणि मग नंतर भांड्यांचा पसारा पण होणार नाही. आणि अजून एक त्यांनी सांगितलेलं की तू चपातीसाठी कॅसरोल वापरतेस का? तर नाही, मी चपातीसाठी माझ्याकडे स्टीलचा डब्बा आहे, तोच वापरते. कॅसरोल मी अजिबात वापरत नाही. त्याच्यानंतर तुझे टाइम मॅनेजमेंट चार्ट दाखव. तर तुझे टाइम मॅनेजमेंट चार्ट दाखव. तर बघा, टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय असतं, तुम्ही हे जे काही मी करते हे टाइम मॅनेजमेंटच आहे. मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. कामं जर तुम्ही थोडीशी नियोजन करून केली तर तुमचं टाइम मॅनेजमेंट आपोआप होणार. आणि मी माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये माझं टाइम मॅनेजमेंटच तुम्हाला दाखवत असते की ही गोष्ट आपण करून ठेवली तर तुमचा पुढच्या दिवसासाठी कसा टाइम वाचेल. आणि तोच मेन टाइम असतो की आपण त्या उरलेला म्हणजे वाचलेल्या टाइममध्ये बऱ्याचशा गोष्टी करू शकते. तर फक्त तुम्हाला टाइम मॅनेजमेंटसाठी जर व्हिडिओ हवा असेल तर मी नक्की प्रयत्न करेन येणाऱ्या ब्लॉगमधनं शेअर करायचं. त्याच्यानंतर आहे, कामाचे नियोजन सांगतेस पण टाइम मॅनेजमेंट सांग. अगं दिवसभर कामं उरकतच नाही. तर हेच तर आहे ना, आपण खूप जास्त विचार करतो आणि मग कामं करायला जातो. तर विचार अजिबात करायचं नाही, कामं जी आहेत पटापट करायची, मग पटकन कामं होतील असं मला वाटतं. त्याच्यानंतर आहे, तू दिवाळीच्या वेळेस ते गिफ्ट हॅम्पर दाखवले होतेस, त्याचा काय बिझनेस करतेस ते तू समजले नाही, तर ते सांगशील का प्लीज? तर मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं, माझा एक होममेड बिझनेस म्हणजे मी घरून मॅनेज करते, म्हणून तो होममेड आहे बिझनेस माझा, ज्याच्यामध्ये मी कस्टमाइज हॅम्पर्स बनवते की ज्याच्यामध्ये चॉकलेट्स, कुकीज, लाडू किंवा एखादं गिफ्ट असं काहीतरी मी आपल्या म्हणजे जवळच्यांना, नातेवाईकांना आपल्याला एखादं काही गिफ्ट द्यायचं असेल एखाद्या ओकेजनसाठी तर ते मी कस्टमाइज पण करून देते. त्याच्या व्यतिरिक्त मी कुकीजच्या ऑर्डर्स घेते, ज्या होममेड मी घरच्या घरी बनवते आणि ज्याच्यामध्ये मी म्हणजे हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करते की जिथे मैदा स्किप करता येईल मला, तिथे बऱ्यापैकी मी मैदा स्किप करून तिथे वेगळे पदार्थ वापरून कशा पद्धतीने वेगळा चांगला हेल्दी पदार्थ बनवू शकतो त्या गोष्टी मी बनवण्याचा प्रयत्न करत असते माझ्या बिझनेस थ्रू. चॉकलेट्स बनवते, त्याचबरोबर केक पण बनवते आणि त्याचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे आपल्याला, यू आर ऑलवेज डुईंग हाऊसहोल्ड अँड किचन चोर्स, डोंट यू अँड युअर हजबंड गो फॉर द वीकेंड आउटडोर स्टे आउटिंग लाईक गोवा अँड अलिबाग अँड लोणावळा? आम्हाला गोवा तर तुम्ही म्हणू शकता आम्हाला म्हणजे आमचं गावच आहे गोवा, त्याच्यामुळे काही असं एवढंच काही गोवा म्हटल्यावर काही वेगळं वाटत नाही. आणि आमची कुलदेवता आहे ती पण गोव्याचीच आहे, पेडण्याची आहे. तर वर्षातून किंवा 2 वर्षातून येणं जाणं तर तिथे होतच होतं ती म्हणजे तिच्या दर्शनासाठी, आणि त्या निमित्ताने गोवा पण फिरणं होतं. आणि याच्यावर आपल्या चॅनलवर त्याचे व्लॉग्स पण अपलोड केलेले आहेत गोव्याचे. आणि अलिबाग पण म्हणाल तर ते पण आमच्या गावासारखंच आहे, आमचे बरेचसे रिलेटिव्ह तिथे राहतातच आणि तिथे पण आमचं खूप येणं जाणं असतं, असं नाहीये. फक्त एवढंच आहे की तुमच्याबरोबर ते व्लॉग प्रत्येक वेळेस शेअर करण्यात आलेलं नाहीये, तर आम्ही जातो असं काही नाहीये. आणि मला असं वाटतं प्रत्येक वेळेस आम्ही काही प्रत्येक ज्या गोष्टी असतात आमच्या पर्सनल त्या काही शेअरच करतो असं नाहीये. काही गोष्टी मी बऱ्याच वेळा स्किप करते, त्या शेअर करत नाही मी. तुम्हाला ज्या माझ्या गोष्टीतनं तुम्हाला काहीतरी फायदा होईल, तुम्हाला काहीतरी छान असं मिळेल शिकायला, याचा माझा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे मी बऱ्याचशा वेळेस ना किचनचेच ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करत असते.
त्याच्यामुळे तुम्हाला बाकीचे व्हिडिओ फार कमी बघायला मिळतात. पण मी प्रयत्न करेन, जसं मी पण ठरवलंय की तुम्हाला इतर व्लॉग पण तुमच्याबरोबर शेअर करण्याचा माझा म्हणजे विचार आहे, तर ते मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि त्याच्यानंतर आहे, तुम्ही घर खर्च कसा मॅनेज करता, काही टिप्स द्याल का? तर घर खर्च कसा मॅनेज करता यासाठी टिप्स मी हीच म्हणेन की घर खर्च करताना किंवा घर खर्च मांडताना एकटा बसून कधीच घर खर्च मांडू नये. तुमचा जो कोणी पार्टनर असेल त्याची हेल्प घ्यायची, त्याला बसवायचं, किंवा अजून तुमच्या घरात जे कोणी मोठे व्यक्ती आहेत किंवा जे कर्ते आहेत त्यांनी एकत्र बसून तो घर खर्च मांडावा. कारण तुमच्या विचाराने एक गोष्ट होत असेल तर त्याच्यामधनं अजून काहीतरी दुसऱ्यांच्या डोक्यामध्ये त्याच्यामध्ये अजून चांगली गोष्ट काहीतरी त्यांच्या डोक्यात असेल. तर जोपर्यंत आपण एकत्र बसून त्या गोष्टी डिस्कशन करून त्या गोष्टी करणार नाहीत ना, तर त्या गोष्टी तेवढ्याशा छान अशा सक्सेस होणार नाहीत. तर मला असं वाटतं प्लॅनिंग करताना सगळ्या घरातल्या लोकांचं मत विचारात घेतलं पाहिजे. कारण प्रत्येकाकडे वेगवेगळ्या आयडियाज असतात आणि प्रत्येकाच्या आयडिया जर एकत्र मिळाल्या तर त्यातनं खूप एक चांगली गोष्ट म्हणजे निष्पन्न होऊ शकते. चांगली गोष्ट आपल्या घरासाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी आपण मिळून करू शकतो. तर मला माझ्याकडनं ही एकच टिप असेल की जी तुम्हाला घर खर्च मॅनेज करताना ही करावी तुम्ही, असं मला वाटतं. त्याच्यानंतर ज्या बऱ्याचशा माझ्या ज्या कमेंट्स आहेत ना, त्या सगळ्या टाइम मॅनेजमेंट वरतीच आहेत आणि डेली रुटीन व्लॉगसाठी आहेत, म्हणजे फुल डे रुटीनसाठी. तर मला वाटतं मी येणाऱ्या तर पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला डेलीचं फुल डे रुटीन आहे ना ते शेअर करण्याचा प्रयत्न करेन. अजून थोड्याशा कमेंट आहेत, पण आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल, तर मी पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये परत एकदा तुमच्यावर क्वेश्चन अँड आन्सरचा व्लॉग घेऊन येईल. तर चला, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर मी पण थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचं काही सजेशन असेल ते देखील मला नक्की सांगा. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.